मराठा क्रांती मोर्चा छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। क्रांती चौक परिसरात सुरू असलेल्या या आंदोलनाला मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आपल्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू करण्यात आले असून शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। दरम्यान या आंदोलनाची माहिती समाजातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आलं आहे। समाजाच्या प्रश्नांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ मिळावा अशी अपेक्षाही मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। आंदोलनस्थळी समाज बांधवांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा द्यावा। यावेळी डॉक्टर राजेंद्र दाते पाटील, योगेश शेळके, धामोरीकर, सुनील पाटील यांनी असे आवाहनही मराठा क्रांती मोर्चा छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं करण्यात आलं आहे। मराठा क्रांती मोर्चा उपोषणाचा तिसरा दिवस सुरू आहे। हैदराबाद गॅजेटनुसार पत्र देण्यात यावी अशी मागणी आपली आहे। मात्र काही काळ हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र दिली होती रद्द करण्याचा घाट सरकारने रचल्याचा आरोप होतोय। एकंदरीत एक आंदोलन म्हणून काय कसं याकडे बघता तुम्ही या ठिकाणी आज आंदोलन करताय? खरं तर 2 सप्टेंबर 2025ला आझाद मैदानावर मराठ्यांच्या हातामध्ये जो काही शासन निर्णय देण्यात आला त्याला सांगितलं गेलं की तो हैदराबाद गॅजेटवर लागू करण्याचा जी.आर. आहे। परंतु तो जी.आर. हैदराबाद गॅजेटमधल्या ज्या काही नोंदी होत्या त्या नोंदी कुठल्या आहेत तर मराठा हा कोणती समाज संबोधला जातो आणि सांगलीचे आकडे त्या गॅजेटमध्ये दिलेले आहेत। त्याच्या अनुषंगाने तुम्हाला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असं जात प्रमाणपत्र काढण्याची कार्यपद्धतीचा जो जी.आर. आहे म्हणजे प्रमाणपत्र कसं काढायचं याचं विश्लेषण देणारा जी.आर. जर का लाखोच्या मोर्चाच्या संख्येला मिळत असेल आणि आम्ही त्याचा गुलाल घेत असेल तर मराठे कोणत्या लेवलला गेले हे विचार करावा लागेल। सरकारने मराठा समाजाची आझाद मैदानावर दिशाभूल केली आहे। शब्दांचा खेळ करून मराठ्यांच्या तोंडाला पानं फुटतील आणि आज 11 महिन्यानंतर हैदराबाद गॅजेटियर लागू न झाल्यामुळं एकही प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटियरच्या अनुषंगाने निघालेलं नाही। जे कोणते प्रमाणपत्र निघत आहेत त्यांच्या पूर्वजांच्या मराठा कुणबी आणि कुणबी मराठाच्या नोंदी सापडतात, कुणबी नोंदी सापडतात आणि त्यांची वंशवळ जुळली तर ते प्रमाणपत्र मिळतं। तर सरकार इतकं हलकट आहे, शब्दांचा खेळ करून या प्रमाणपत्रावर हैदराबाद गॅजेटियर नाव दिलं जातं आणि पुराव्यामध्ये त्याचं पान जोडलंय असं सांगितलं जातं। ही दिशाभूल आंदोलकाच्या माध्यमातून विरोधक हाके असतील, ससाने असतील किंवा वाघमारे असेल हे नालायक लोक मराठा समाज सरसकट मराठवाड्यातला कुणबी आरक्षणामध्ये गेला हे काही दानट खोटं सांगतायत आणि सरकार त्याला प्रमोट करते। या महाराष्ट्रामधल्या मराठवाडा समाजाला मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियर लागू नाही ही प्रामुख्याने आमची मागणी आहे। ते लागू असेल तर कसं लागू आहे विखेंनी आणि लाडनी सांगावं। अहो देवेंद्र फडणवीस त्याच दिवशी नागपूरमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतात की ज्यांच्या नोंदी असतील त्यांची वंशवळ त्यांनाच प्रमाणपत्र मिळेल। मग हैदराबाद गॅजेटियर कुठं लागू झाले? जर का या मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेटियर लागू झालं असतं तर या मराठा समाजाला कुठलीही नोंद न बघता फक्त मराठा म्हणून कुणबी संबोधलं गेलं असतं आणि सरसकट प्रमाणपत्र मिळाले असते। परंतु तसं होताना दिसत नाही। या ठिकाणी मराठा समाजाच्या माझ्या तरुणांना माझं आव्हान आहे, आपण समजून घेतलं पाहिजे की हैदराबाद गॅजेटियर म्हणजे काय। हैदराबाद गॅजेट जर का लागू झालं असतं तर आज आपल्याला वंशवळ आणि नोंदी शोधावं लागले नसत्यात, हे समजून घेतलं पाहिजे। त्याच्यामुळं माझे मनोज जरांगे पाटील आणि विखेंना दोघांनाही विनंती आहे की समाजाला आपण खरं सांगितलं पाहिजे या मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेटियर लागू नाही। त्याचबरोबर मराठा समाजाचा विद्यार्थ्यांना ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू केल्या म्हणून एक जी.आर. काढला गेला, परंतु त्या सवलती 12वीपर्यंत लागू आहेत। वैद्यकीय अभ्यासक्रम असेल, या ठिकाणचे स्वयंसहाय्यताचे विद्यापीठ असतील याच्यामध्ये अभियांत्रिकी, तांत्रिकी, वैद्यकीय या क्षेत्रात कुठं तो सवलत लागू आहेत। आमची मागणी आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना जेवढ्या शैक्षणिक आर्जेमध्ये सवलती असतील, मग 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक भत्ते असतील, वसतिगृहाचा भत्ता असेल, स्कॉलरशिप असेल, फी असेल, याचबरोबर बाकीच्या ज्या काही परदेशात जाण्यासाठी सुखसुविधा आहेत त्या सर्व ओबीसी प्रमाणे मराठा एसीबीसी धारक विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजेत। याचबरोबर